तर जय शिवराय मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण बुद्धिमत्ताचं चॅप्टर 2 सुरू केलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पहिले अक्षर मालिका सुरू केली, आता अंकमालिकाचं चॅप्टर 2 म्हणजे पहिला आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे चॅप्टर 1चा, आणि चॅप्टर 2 आपण सुरू केलं आहे म्हणजे या ठिकाणी. तर मित्रांनो, भरपूर मुलांनी आपले व्हिडिओ बघितलेला आहे, खूप चांगले, म्हणजे काही एवढ्या लोकांनी बघितला नाही, कारण आता नवीन आपलं चॅनल ग्रो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल, कारण आपला चॅनलमध्ये ट्रेंडिंगमध्ये यायला आपला व्हिडिओ किंवा आपले जे प्रश्न आहे किंवा आपलं जे चॅनल आहे थोडं ट्रेंडिंगमध्ये यायला थोडा वेळ लागेल. पण आता भरपूर मुलं करत आहे. नवीन मुलांना नक्की फायदा होईल आपल्या चॅनलचा, कारण आपल्याला सोपे ट्रिक्स किंवा अशी पद्धत कोणी सांगत नाही मित्रांनो, कारण प्रत्येक मुलं हे करतात की सूत्रानुसार वापरतात, पण आपण काही सूत्रानुसार वापरत नाही मित्रांनो. ठीक आहे, तरी हा बघा, तुम्ही या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, सर्वांनी बघा या ठिकाणी काय आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसत आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दिसतो का? दिसत असेल, तुम्हाला आवाज पण येत असेल मित्रांनो. भरपूर मुलं आहे की आपला व्हिडिओ बघत नाही, पण मित्रांनो जे मुलं आपला व्हिडिओ बघितला त्यांना कळेल या ठिकाणी काय काय चालू. मित्रांनो, जर तुमची जर वर्गपाठ असेल, तुमचे जर घन वर्ग किंवा बेची पागे गुणाकार भागाकार तुम्हाला जमत असेल, तर तुम्हाला अंकमालिका खूप सोपी जाईल, कारण इझी जाईल. भरपूर प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे. आता हा प्रश्न जो आहे मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आलेला आहे, 2023ला आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही संख्या दिसते तुम्हाला. 11वा जो प्रश्न आहे, आपण मागच्या चॅप्टरमध्ये आपण 10 प्रश्न घेतलेले आहे परत एक चॅप्टरचे. आता दुसरा चॅप्टर आपण तो या ठिकाणी सुरू केला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी काय आहे, ही कोणती संख्या मित्रांनो? तर बघा, ही जी संख्या दिसते तुम्हाला, ही घन संख्या आहे मित्रांनो. कोणती संख्या आहे? घन संख्या आहे. ज्या मुलांचं घनपाठ असेल ते त्यांना कळत दिसत असेल या ठिकाणी काय आहे. तर बघा, या ठिकाणी 1चा घन 1 आहे, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 आहे, 5चा घन 125 आहे. काय केलं, या ठिकाणी क्रमाने घन घेतले आहे. कोणते क्रमाने या ठिकाणी घन घेतलेले आहे. मग या ठिकाणी जर 6वा कोणता येईल? 6चा घन किती मित्रांनो? जर तुमचा घनपाठ असेल. जर तुमचा घनपाठ नसेल तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जर वर्गपाठ असेल तर मी तुम्हाला सांगतो ट्रिक्स. जर तुमचं वर्गपाठ असेल तर या ठिकाणी बघा, 6चा वर्ग किती आहे? 36 आहे. जर तुमचा घनपाठ नसेल तर काय करायचं? वर्ग गुणिले ती संख्या करून टाकायची डायरेक्ट. वर्ग गुणिले ती संख्या केली म्हणजे त्या संख्येचं घन तयार होतं. बघा, या ठिकाणी 6 6 36 6 हातचे आले 3, 6 18, 18 आणि 3 21, म्हणजे किती आलं? 216 याचं घन आलं. किती आलं? 216. 6चा घन किती आहे मग? 216 आला मित्रांनो. ठीक आहे, खूप सोपं आहे. मी तुम्हाला हे सांगितलं नाही की बेसिक काय करायचं आहे. वर्गमूळ मी तुम्हाला शिकवलं नाही, डायरेक्ट मी तुम्हाला अंकमालिका शिकवायला लागलो, म्हणजे डायरेक्ट आपण शेकडे वाजेपासून क्लास सुरू केला मित्रांनो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी सुरू करूया आपण. दुसरं जे प्रश्न घेऊया या ठिकाणी. दुसरा प्रश्न घेऊया या ठिकाणी. कोणता घेऊ? आता बघा या ठिकाणी कोणता प्रश्न घेऊया? 12वा प्रश्न जो आहे तो घेऊ. एक मिनिट, हे थोडं पुसून टाकतो. सगळ्यांनी नोट करून घ्यायचा प्रश्न. 2 5 11 23. समोरचं कागद आहे. समोरचं काय आहे? समोरचं आपल्याला कागद आहे मित्रांनो. थोडं पेन चेंज केला मी ना, इथं निळा पेन पाहिजे होता, या ठिकाणी मी काळाच वापरला. काही होत नाही. तर बघा या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? बुद्धिमत्ता जी आहे मित्रांनो, बुद्धी वापरून काम करायचं आहे. तर बघा या ठिकाणी काय केलं तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी काय केलं आहे बघू शकता. या ठिकाणी काय आहे? 2 5 11 23 हे संख्येत काय केलं आहे बघा. या ठिकाणी काय फरक बघूया. या ठिकाणी फरक बघूया आपण काय केलं. या ठिकाणी बघा, 2 2 4 केलं आहे. 2 2 4 म्हणजे काय केलं आहे? 2 गुणिले 2 प्लस 1 केलं असेल. या ठिकाणी बघा, 2 गुणिले 2 प्लस 1 केलं, या ठिकाणी 5 झाले. मग 5 गुणिले 2 केलं, त्या ठिकाणी 10. 5 गुणिले जर 2 केले, 5 गुणिले 2 प्लस 1 केलं, ते 11 ठिकाणी झाले. 5 दुनी 10 2 1 11. मग या ठिकाणी बघा, 11 गुणिले 2 केले, 11 11 2 22 प्लस 1 केलं, या ठिकाणी किती झाले? 23. मग 23 गुणिले 2 केले, या ठिकाणी 23 गुणिले जर 2 केले, या ठिकाणी 23 2 2 6 2 4 किती झाले? 46. आणि याच्यात जर प्लस 1 केलं तर या ठिकाणी किती झाले? 47. या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी झालं मित्रांनो. ठीक आहे, कळालं का? कळलं सर्वांना? खूप सोपं आहे. बुद्धिमत्ता म्हणजे या ठिकाणी खूप सोपे टॉपिक येतात. पण काय होतं, भरतीला जाताना भरतीमध्ये जेव्हा आपण उतरतो, पेपरला बसतो, या ठिकाणी तर आपल्याला थोडं गडबड असते. काही प्रश्न चुकून येतात मित्रांनो, काही ऑप्शन बरोबर असते पण काही चुकून येतात मित्रांनो. आता या ठिकाणी बघा,
13वा प्रश्न घेऊ. 1 3 7 15 31. सोडा बरं हा प्रश्न. हा प्रश्न सोडा सर्वांनी. सोपा आहे, खूप सोपा आहे, खूप सोपा प्रश्न आहे. सर्वांनी सोडा. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी नवी मुंबईला आलेला प्रश्न आहे. नवी मुंबईला आलेला मित्रांनो. नवी मुंबईला आलेला आहे. जसा आपण वरती सोडा तोच आहे, सेम तोच आहे. तर बघा या ठिकाणी काय केलं आहे. बुद्धिमत्ता वापरून आपण काहीतरी दिमाग लावू शकतो. या ठिकाणी काय केलं आहे. या ठिकाणी बघा दोघांचा फरक आहे, 2चा फरक आहे. या ठिकाणी कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. या ठिकाणी बघा कितीचा फरक आहे, कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे. या ठिकाणी बघा कितीचा फरक आहे, 16चा फरक आहे. मग या ठिकाणी कितीचा फरक आहे बघा. बी दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. म्हणजे काय केलं आहे, गुणाकार करत गेले. या ठिकाणी त्याचा जगातला फरक जर पाहिला आपण या ठिकाणी बघा 2चा फरक आहे, 4चा फरक आहे, 8चा फरक आहे, 16चा फरक आहे. मग इथं किती समोर किती जाईल, 16 16 16 दुनी 32, 8 दुनी 16, 4 दुनी 8, बे दुनी 4. म्हणजे कळालं तुम्हाला. या ठिकाणी काय केलं आहे, 2 गुणाकार करत गेलं आहे. म्हणजे बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. मग या ठिकाणी 31 मध्ये जर आपण 32 प्लस केलं मित्रांनो तर काय होईल आपलं उत्तर 3 आणि 6 म्हणजे किती आलं, 63 आपलं उत्तर आलं. कळालं, 63 आपलं उत्तर आलं मित्रांनो. खूप सोपं आहे. असे प्रश्न तुम्हाला कोणीच यूट्यूबवर शिकवणार नाही मित्रांनो. खरंच नाही शिकवणार, 100% नाही शिकवणार. जसं माझ्या अनुभवानुसार तर नाही शिकवणार. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते, प्रत्येकाचं शिकवणं वेगळं असतं मित्रांनो. ठीक आहे, प्रत्येकाचं शिकवणं वेगळं असतं. माझं शिकवणं वेगळं आहे, तुम्हाला आवडत असेल किंवा भरपूर मुलांना माझे व्हिडिओ पाहत नसेल पण मित्रांनो तुम्ही नक्की पहा. मी माझ्यामध्ये काय चुकी आहे तुम्हाला कळून येते की मी काय चुकलो आहे, तुम्हाला दिसतं सर्वांना. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 14वा क्वेश्चन काय घेतो मी बघा. हे पण एकदम सोपं आहे. तुम्ही डायरेक्ट तोंडी उत्तर सांगते. काय की मुलं जमत असेल ना तर तोंडी उत्तर सांगते मित्रांनो. हे बघा 19 32 45 58 आणि 71 आणि आपला क्वेश्चन मार्क आणि या ठिकाणी आपला आन्सर. आता बघा या ठिकाणी हा प्रश्न मी घेतला आहे 14 नंबरचा. 14 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिसतो मित्रांनो या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तुम्हाला बघा खूप सोपा आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय केलं आहे. बघा बरं या ठिकाणी काय केलं आहे. बुद्धिमत्ता लावून करून पाहायचं काय केलं या ठिकाणी. काय दिसतं तुम्हाला या ठिकाणी 19 या ठिकाणी 32 कितीचा फरक आहे दोघांमध्ये. या ठिकाणी 1 आणि याच्यात कितीचा फरक आहे, 13चा फरक आहे. प्लस 13 केलं या ठिकाणी 32 झाली. आता या ठिकाणी बघा इथं बी किती आहे 32 आणि याच्यामध्ये 45. याच्यात बी प्लस 13 केलं आहे म्हणजे 13 टाकून 45 झाले. मग याच्याने बघा या ठिकाणी बी तसंच आहे. प्लस 13 केलं आहे 58 झाली. मग या ठिकाणी बघा 13 मध्ये जर 13 58 13 टाकायचे या ठिकाणी किती दिवस झाले 71 झाले. मग 71 मध्ये पुन्हा आपल्याला 13 टाकायचे मित्रांनो. 71 मध्ये जर आपण 13 टाकले तर उत्तर बघा 4 आणि 8 किती आलं आपलं उत्तर 84 आपलं उत्तर आलं मित्रांनो. कळालं. सोपे प्रश्न आहे. खूप म्हणजे इतके बी सोपे नाही आहे. पण भरतीमध्ये काय होतं जे मुलं सराव करत नाही डायरेक्ट पेपरला जातात तर त्या मुलांना असे गणित जमत नाही मित्रांनो. तरी पण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं जे घंटा बटन आहे ते नक्की दाबून ठेवा. म्हणजे कारण काय जसं मी व्हिडिओ अपलोड करते ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो आपल्या चॅनलची आणि तुम्हाला नक्की आपला व्हिडिओ बघायला मिळेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 15वा प्रश्न काय म्हणतो. 15वा प्रश्न 9 10 9 10 13 18 25 क्वेश्चन मार्क. आता बघा या ठिकाणी मी 15 प्रश्न या ठिकाणी घेतला आहे मित्रांनो. दिसतं तुम्हाला 15 प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी बोर्डवरती काय संख्या कोणती संख्या या ठिकाणी दिसत असेल काय काय केलं याच्यामध्ये काय दिसतंय. बुद्धिमत्ता वापरून तुम्ही उत्तर काढू शकता मित्रांनो. खूप सोपं आहे. तुम्ही जर बुद्धिमत्ता पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल मित्रांनो तर नक्की तुम्हाला हे गणित जमल्याशिवाय राहणार नाही. कारण बेसिक क्वेश्चन आहे इतके सोपे. हे टॉपिक खूप सोपे आहे मित्रांनो. हे टॉपिक खूप सोपे म्हणजे काय करतो आपण पार्ट 2 सुरू केला फक्त म्हणजे पार्ट 3 इन 4 इन
तर लोक आपलं चॅप्टर होत नाही, तर लोक आपलं हेच चालू राहील मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघा किंवा नका बघू, मी माझं काम शिकवायचं आहे मित्रांनो, शिकवीन. कारण भरपूर ज्या मुलांना माझा व्हिडिओ आवडतो ते नक्की माझा व्हिडिओ बघेल. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय केलं मी आता. असं अंतर काढायचं, काही मुलं ज्या शॉर्टकट करतं का कितीचा फरक आहे मी तुमच्याकडे दिसतं म्हणजे करतो की असं असं करायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही काय मुलं ज्या उत्तर काढतात, काय करतात, ज्या दिमाग लावतात, बुद्धिमत्ता लावून नाही उत्तर काढतात. आता बघा या ठिकाणी काय कितीचा फरक आहे. या ठिकाणी +1 केला आहे 10 झाले, या ठिकाणी 3 प्लस केला आहे 13 झाले, या ठिकाणी किती केलं आहे मग 5 प्लस केला आहे 18 झाले. या ठिकाणी बघा किती केलं आहे, मग किती केलं आहे. या ठिकाणी 7 प्लस केलं आहे 25 झाले. मग या ठिकाणी बघा ही कोणती संख्या दिसते मला, 1 3 5 7, ही कोणती संख्या आहे, ही विषम संख्या मित्रांनो. ही विषम संख्या, या दोघातला फरक कितीचा असतो, 2चा असतो मित्रांनो, 2चा फरक असतो. ज्या संख्येचा 2चा फरक असतो ती संख्या कोणती असते, विषम संख्या असते. कोणती असते, विषम संख्या असते. ठीक आहे, आता ही विषम संख्या आहे 1 3 5 7, म्हणजे इथं कोणती समोर 1 3 5 7, या ठिकाणी कोणती येईल 9 संख्या येईल. कोणती येईल 9. आता जर 25 मध्ये जर आपण 9 प्लस केले, 25 मध्ये जर 9 प्लस केले तर बघा किती येतं, किती येतं आपलं उत्तर किती येतं मित्रांनो. या ठिकाणी 14 आणि हातचा 1 म्हणजे 34 आपलं उत्तर येतं. किती येतं 25 आणि 9 किती येतं 34 आपलं उत्तर येतं मित्रांनो. किती येतं 34 या ठिकाणी आपलं उत्तर येतं. बरोबर आहे 34. कळालं का. या ठिकाणी आपले 5 प्रश्न झालेले आहे. खूप सोपा टॉपिक आहे यावर. खूप सोपा म्हणजे इतका सोपा आहे. हे लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या मित्रांनो, एवढं लिहून घ्या एकदा. आता या ठिकाणी समोर जाऊ आपण. समोर या ठिकाणी 5 प्रश्न घेतले चॅप्टर 2 मधले. अजून पुन्हा 5 प्रश्न घेऊ. ठीक आहे, या ठिकाणी 5 प्रश्न घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी आपले 15 प्रश्न झालेले आहे. आता पुन्हा 5 प्रश्न घेऊ. या ठिकाणी 16 क्वेश्चन काय म्हणतो बघा. या ठिकाणी 16 क्वेश्चन बघा. 16 प्रश्न बघा या ठिकाणी कोणता आहे 16वा, 17 37 65 101 क्वेश्चन मार्क आणि 197. या ठिकाणी आपलं उत्तर काढायचं आहे. उत्तर या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा बरं या ठिकाणी कोणती संख्या आहे मित्रांनो. ही काय केलं असं याच्यामध्ये बघा बरं, कोणती संख्या आहे, कोण बघू शकते याचं उत्तर. सर्वांना क्वेश्चन दिसत असेल मित्रांनो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा 17 37 65 101 क्वेश्चन मार्क आणि या ठिकाणी 197. आपल्याला काय काढायचं, या ठिकाणी क्वेश्चन मार्क काढायचं मित्रांनो. काय केलं बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जर तुमची वर्ग पाठ असेल तर खूप सोपं आहे, म्हणजे वर्गाचंच हे वर्गाच घ्यायला आहे तुम्हाला. बघा या ठिकाणी 4चा वर्ग किती आहे मित्रांनो, 4चा वर्ग किती आहे 16, 16 प्लस 1 केला, या ठिकाणी 17 घेतले. हां, आणि या ठिकाणी बघा 6चा वर्ग किती आहे 36 प्लस 1 केला 37 झाले. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण सोडून दाखवले आहे. या ठिकाणी बघा 4चा वर्ग केला आहे प्लस 1 केला आहे. या ठिकाणी बघा 6चा वर्ग केला आहे प्लस 1 केला आहे. या ठिकाणी बघा 8चा वर्ग केला आहे प्लस 1 केला आहे. या ठिकाणी 10चा वर्ग केला आहे प्लस 1 केला. म्हणजे कोणती संख्या ही सम संख्या आहे. 4 6 8 10, मग समोर कोणती येईल 12 या ठिकाणी संख्या आहे मित्रांनो. मग प्लस 1 केला, प्लस 1 केला, 12चा वर्ग किती आहे 144. मग प्लस 1 केला, या ठिकाणी प्लस जर 1 केला तर काय झालं 145 या ठिकाणी झालं मित्रांनो. आपलं उत्तर काय येईल मग 145 आपलं उत्तर येईल या ठिकाणी. कळालं का. आपलं उत्तर काय येईल 145. थोडं इथं लिहितो. कळालं. या ठिकाणी आपलं उत्तर येतं 145. 12चा वर्ग म्हणजे काय केलं, सम संख्येचा वर्ग या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्लस 1 केला मित्रांनो. कळालं. असे प्रश्न पोलीस भरतीला आला आहे. कोणते कुठं आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्याला आला आहे हो. हा क्वेश्चन आला आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाला 2023ला. आता एक प्रश्न घेतो, बुलढाण्याला आला मित्रांनो. बुलढाणा कुठे आला आहे, बुलढाण्याला आला आहे. बुलढाण्याला आला आहे क्वेश्चन, ते तुमच्या समोर घेतो.
बुलढाणा. 17 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्ही सर्वजणाला जमीन हा क्वेश्चन. काढा बरं याचं उत्तर. खूप सोपं आहे, सगळ्यांना जमेल, 100% जमेल. खूप सोपा क्वेश्चन आहे. सोडवा. तर बघा या ठिकाणी काय कोणती संख्या आहे? 16, 16, 25, 36, 49, 64. कोणती संख्या? वर्ग संख्या मित्रांनो. आता या ठिकाणी बघा 2चा वर्ग किती आहे? 4. 3चा वर्ग 9. 4चा वर्ग किती आहे? 16. 4, 5, 6, 7, 8. म्हणजे कोणती क्रमाने संख्या गेली? 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64. म्हणजे या ठिकाणी कोणतंही 9चा वर्ग. 9चा वर्ग किती आहे? 81. कळालं का? म्हणजे काय केलं आहे? क्रमाने संख्या घेतलेली आहे आणि त्याचा वर्ग या ठिकाणी घेतला आहे मित्रांनो. आलं? कळालं का? असे प्रश्न राहत्या पोलीस भरतीला. खूप सोपे राहत्या मित्रांनो, खूप सोपे. जे आले पेपरमध्ये तेच आपण घेतो. पोलीस विश्लेषण म्हणजे पेपरला आलेले क्वेश्चनच आपण ते घेतोय. मेन म्हणजे तेच आहे. आता हा क्वेश्चन घ्या. आता बघू कोणाकोणाला येतो. 18वा क्वेश्चन बघा कोणाकोणाला येतो. 4, 3, 12, 9, 16, सॉरी 16 आणि 36 आहे. 36 आणि 81. आता बघा या ठिकाणी काय काय झालं आहे. सोडा बरं हा प्रश्न कोणाकोणाला जमतो बघू. इथे समोर आपल्याला क्वेश्चन मार्क दिला आहे, उत्तर काढायचं आहे मित्रांनो. आता बघा कोणाकोणाला जमतं. असा प्रश्न तुम्हाला आला येतो. पोलीस भरतीला आलेला आहे क्वेश्चन. धुळे पोलीसला आलेलं आहे. धुळे पोलीस. बघा या ठिकाणी काय आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा या ठिकाणी काय केलं आहे. थोडा क्वेश्चन वेगळा आहे, बघून घ्या तुम्ही. उत्तर काढायचं आहे. बघा या ठिकाणी काय केलं आहे. 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. मग 36 त्रिक म्हणजे काय केलं? 3 गुणाकार केलं. या ठिकाणी बघा या ठिकाणी 3 त्रिक 9, 9 त्रिक डायरेक्ट 9 त्रिक 27 घेतले. 9 9 81, 9 त्रिक 9 81 घेतले या ठिकाणी. आता या ठिकाणी काय केलं आहे बघा. या ठिकाणी कोणता प्रश्न येईल? 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. आपल्याला हे काढणे, मधला क्वेश्चन काढणे. 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक मग 36 गुणिला 3 करायचे. 6 त्रिक 18, हातचाला 1. 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 108. कळालं? मधल्याची काहीच घेणं नाही आपल्याला. काय काढायचं त्याच्यावर फोकस करायचं फक्त. या ठिकाणी काय केलं आहे? या ठिकाणी बघा 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक म्हणजे काय केलं? 3 गुणाकार केला आहे. प्रत्येक संख्येवर 3 गुणलं आहे. 36 गुणिले 3 केलं तर आपलं उत्तर किती येतं? 108 उत्तर येतं. कळालं? असंच आहे. सेम हेच आहे, आलेलं आहे क्वेश्चनला. आणि धुळे पोलीसला या ठिकाणी आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. आता बघा या ठिकाणी काय येतं. सोपं आहे, एकदम सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. 6, 12, 36 क्वेश्चन मार्क आणि आन्सर. बघा या ठिकाणी काय येतं. बघा बरं सोबत. बघा हे ठिकाणी बघा काय केलं आहे. काय केलं आहे याच्यामध्ये? गुणा 3 केलं आहे. सायंत्रिक 6 दोन्ही 12. इथं बघा 12 त्रिक 36. मग इथं बघा इथं काय येईन? 4 येईन. इथं 2 3 4 म्हणजे काय केलं आहे इथं? 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36, 36 चौक. या ठिकाणी जर प्रत्येक काय केलं वागत गेली, याची संख्या वागत गेली या ठिकाणी. फरक बघा या ठिकाणी काय केलं आहे. मग 36 चौक जर बघा 6 चौक 24, 4 हातचाले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14 म्हणजे किती आलं? 144 आपलं उत्तर आलं. किती आलं? 144 आपलं उत्तर आलं मित्रांनो. ठीक आहे, कळालं?
असे प्रश्न राहतात पोलीस भरतीला. कुठे आला आहे क्वेश्चन? गडचिरोलीला आला, गडचिरोली पोलीस. आता मला हा प्रश्न सोडून टाका, खूप थोडा मोठा घेतो या ठिकाणी. आता तुम्हाला 20वा क्वेश्चन आहे. आता बघा, आता बघा या ठिकाणी दिसतं का तुम्हाला? सर्वांनी दिसत असेल बोर्डवर. क्वेश्चन बघा काय आहे. खालचा छेद छेदावन दिले, छेदावानी संख्या दिलेली आहे. 10/6, 14/9, 18/11, 12/9. बघा ठिकाणी याचे हे पण असते, म्हणजे काय आहे, अपूर्णांकामध्ये असे उत्तर येतात मित्रांनो. अपूर्णांक, पूर्णांक, अपूर्णांक म्हणजे असे उत्तर येतात. आता हे अंकमालिकामध्ये आलेले क्वेश्चन आहे. अंकमालिकामध्ये कोणत्या जिल्ह्याला आला आहे? रायगड जिल्ह्याला पोलीसमध्ये आलेला क्वेश्चन आहे. बघा ठिकाणी काय करायचं, वरची संख्या पहिले सोडून घ्यायची, वरची संख्या. आता बघा ठिकाणी काय करायचं, दोघांतला फरक कितीचा मित्रांनो? बघा बरं, 4चा फरक आहे या ठिकाणी. इथं बी पण 4चा फरक आहे. इथं बी 18 मध्ये जर 4 केलं तर या ठिकाणी 22 येतात. मग याच्यामध्ये पुन्हा 4 प्लस करायचे. 22 मध्ये जर 4 प्लस केलं तर या ठिकाणी काय येतं? किती येतं? 26. ठीक आहे, या ठिकाणी रेश मारून घेऊ. आता खालच्या याच्यातला बघा किती फरक आहे? 2चा फरक आहे. या ठिकाणी पुन्हा 2चा फरक आहे. या ठिकाणी पुन्हा 2चा फरक आहे. मग समोर बी कितीचा फरक येईल? 2चा फरक राहील. मग 13मध्ये जर 2 प्लस केलं त्या ठिकाणी किती आलं? 15 या ठिकाणी आलं. काही याच्यातून पुस्तकातून पाहिलं का मी? उत्तर जाई तुमच्या समोर सोबत काही बघितलं का? इथं काय केलं आहे का? फक्त काय केलं आहे, याच्यातला दोघांचा फरक केला आहे आणि प्लस केला आहे. तुमच्या डोळ्यासमोर आहे. काय केलं आहे का? दुसरं काहीच नाही केलं आहे. जे तुम्ही करताय मी तेच करतो आहे. ठीक आहे, फक्त बुद्धी लावून काय केलं एकदा विचार करायचा आणि मग प्रश्न सोडायचा विचारणार. ठीक आहे, आपले हे प्रश्न झालेले आपल्या या ठिकाणी 20 क्वेश्चन चॅप्टर 2 मध्ये या ठिकाणी झालेले आहे मित्रांनो. ठीक आहे, सर्वांनी नोट करून घ्या आणि तुमच्या जे होमवर्क देतो सर्वांनी याचं उत्तर कमेंटमध्ये करा. ठीक आहे, सर्वांनी याचं उत्तर कमेंटमध्ये करा. सगळी पुसून टाकतो सर्वांनी आणि एक होमवर्क देतो. होमवर्क सर्वांनी कमेंटमध्ये उत्तर नक्की द्या मला. असं वाटेन ज्या मुलांनी मला कमेंटमध्ये उत्तर दिलं मित्रांनो खरंच त्यांना येतं. ठीक आहे, तुमच्यासाठी आहे एकदम हा देतो, जो मी दिला आहे तोच देतो मित्रांनो. होमवर्कसाठी येतो, होमवर्कसाठी. होमवर्क एक क्वेश्चन देतो, जसा आता दिला आहे तोच देतो. 3, 10, 5, 26, 7, 50 आणि 9, 82. हे होमवर्कसाठी आहे. मला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो मी. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी याचं उत्तर कमेंटमध्ये द्या मित्रांनो. ठीक आहे, बघाऊ कोणाकोणाला याचं उत्तर येतं मित्रांनो. ठीक आहे, ज्याला येईल मला असं वाटतं माझा शिकवण्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे आणि मुलांना माझं शिकवणं आवडतं असं मला वाटेल. ठीक आहे, याचं उत्तर मला द्या. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो मी. जय हिंद सर्वांना.